नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत, जे की आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो गेस पेपर। ठीक आहे, तर आपला वेळ आहे पेपरचा 2 तास, एकूण गुण आहेत 40 मार्काचा। तर हा पेपर जो दिलेला आहे हा नुसती प्रश्नपत्रिका आहे। तर यानंतर आपण याच प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ती की कंटिन्यूमध्ये। ठीक आहे, तर हे प्रश्न पाहून घ्या तुम्ही काय दिलेली आहे प्रश्नपत्रिका, ते पूर्ण काय करायची आहे पाहायची आहे। हीच प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला या व्हिडिओची PDF फाईल मिळून जाईल। ठीक आहे, तर प्रश्नपत्रिका पूर्ण पाहून घ्या, तुम्हाला व्यवस्थितरित्या हा प्रश्नपत्रिका दिलेली आहे आणि याच प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये देईल। ठीक आहे, तर प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या पाहून घ्या। लक्षात घ्या मित्रांनो, ही आपली प्रश्नपत्रिका आहे आणि याच प्रश्नपत्रिकेची जे आपण उत्तरपत्रिका शिकवणार आहोत, जे की व्हिडिओमध्ये, तर याचा व्हिडिओ आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत। तर सध्या ही PDF फाईल आहे आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये, तुम्ही व्यवस्थितरित्या डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन आलेला असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील। आणि आपल्या मित्रांना पण आपली व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण फायदा होत राहील। ठीक आहे, तर व्यवस्थितरित्या तुम्ही ही प्रश्नपत्रिका पाहून घ्या आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद। पाहून घ्या एक वेळ ही प्रश्नपत्रिका व्यवस्थितरित्या। ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, आजचा हा प्रश्नपत्रिका आपण पूर्ण बघितलेली आहे। तर पुढील लेक्चरला आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका आपण बघणार आहोत। तर ज्यांना कोणाला या व्हिडिओची PDF फाईल पाहिजे आहे, म्हणजे या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल पाहिजे असेल, तर त्यांनी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ही PDF फाईल डाउनलोड करू शकता आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा। ठीक आहे, धन्यवाद।